आहे की आम्ही कधी पण कुठे जायचं असलं तर घरून ब्लॉग सुरू करणंच होत नाही, कारण की गडबड एवढी राहते आणि मोबाईल पकडायला पण कोणी नसते. वेदूचे पप्पा तर वेदूच्या पप्पाच्या तालातच राहतात, म्हणून ब्लॉग मलाच काढायला लागत. म्हणून म्हटलं आज चाललो आम्ही लग्नात शेगावले. तर व्हिडिओ पूर्ण बघा कसा होणार आहे आमचा लग्नाचा ब्लॉग. हे पहा नाश्ता काय आणू, नाश्त्याला समोसा कचोरी आणा. कचोरी खाते का समोसे अशी ते आणतात, ते बनवून राहिला गरम गाईच्या खाली नाही उतरायचं. पहा आमचा वेदून भुया आपल्या पाहिले ते वेदू पाहा दे रे. वेदून कटिंग बघितली मस्त केलं, दाखव वेदू. सरमू राहिला का, त्याची तब्येत नाही आहे चांगली, 2-3 दिवस झाले त्याला ताप येऊ राहिला ना. आता दवाखान्यात पण जाणं आहे, पहिले डॉक्टरला दाखवू मग लग्नात जाऊ. एवढं काही नाही आहे म्हणून आम्ही लग्नात चाललो. थोडी बहुत येत आहे त्याला, ताप औषध दिली, बरं वाटत आहे त्याला. आता नाश्ता काही सकाळी करणंच नाही झाला, कारण की नवरते लवकर निघणार आहे म्हणून काही नाश्ता करणं नाही झाला. तर आता पाहू कचोरी का समोसा खायचं काय आणतात तर भेटू आपण नंतर नाश्ता झाल्यानंतर. माया तर पोपटच झाला ना, कचोरी भेटली ना, समोसा भेटला, वडापाव भेटला. वेदू पोपट झाला माया, कचोरी नाही भेटली, समोसा नाही भेटला, वडापाव भेटला. तुला बी इकडून ये माग, गरम आहे, लय गरम आहे. ये ना बूट घालून काय होती ए. तर बोलावून सगळे नाश्ता करायला. तू नाही बोलवत का? अरे तसं नसतात करत. तर चला भेटू आपण नाश्ता झाल्यानंतर लग्नात डायरेक्ट. गरम आहे ना ते, वर हात टाकून दाखव वर. भाई व्हिडिओ चालू आहे ना दादा, फक्त फुलं टाका आणि चालू द्या. म्हणून गाडी व्यवस्था कर, आराम से कर. बारीक वाजवा, एकदम बारीक.
आम्ही आलो होतो दवाखान्यामध्ये, तुम्हाला सांगत होतं सकाळी. पण कसं झालं माहिती आहे का, डॉक्टर सजरलेला रविवार आहे ना, तर थोड्या वेळासाठी आले होते डॉक्टर. पण आम्ही येईपर्यंत निघून गेले. आता संध्याकाळी बोलावलं आम्हाला, तर आता लग्न झाल्यावर येऊ आम्ही. बॉटल की बाटली थंडच आहे म्हणा अंग त्याचं. हो तुते जय मंगलम साधु साधु साधु